जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा ही लांबणीवर पडली आहे। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांची घोषणा होणार आहे। सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे निवडणूक आयोगासमोर अडचण निर्माण झाली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेत नमूद केलंय आणि त्यामुळेच ही अडचण निर्माण झाली आहे। कुठे किती आरक्षण आहे ते पाहूयात। नंदुरबार 100%, पालघर 93%, गडचिरोली 78%, नाशिक 71%, धुळे 73%, अमरावती 66%, या ठिकाणी 50%च्या वर आरक्षण आहे। चंद्रपूर 63%, यवतमाळ 59%, अकोला 58%, नागपूर 57%, ठाणे 57%, गोंदिया 57%, वाशिम 56%, नांदेड 56%। आपल्यासोबत मंगेश ससाणे ओबीसी नेते जोडलेले आहेत। मंगेश जी, याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे त्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत, काय तुमची भूमिका आहे? या संदर्भामध्ये या भाटिया कमिशनने एम्पिरिकल डाटा जमा करताना जी आकडेवारी दिली ती मेथोडॉलॉजी जी त्यांनी वापरली म्हणजे वोटर लिस्ट, पवित्र पोर्टल, सरळ पोर्टल अशा प्रकारच्या मोगम जो डाटा होता त्याच्यावर आधारित त्यांनी ओबीसीची आकडेवारी ठरवली आणि ओबीसीचं खूप मोठं नुकसान या भाटिया कमिशनने केलंय। त्यांनी 33,800 जागा आमच्या कमी दाखवल्यात। त्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टामध्ये गेलेला असताना 6 मेला जो तिथे युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये कोर्टाचं म्हणणं असं होतं की आम्ही निवडणुका थांबवू शकत नाहीत, लोकशाहीचा तो एक स्तंभ आहे। आम्ही म्हणलं आमची हरकत नाही, पण भाटिया कमिशनला आमचा आक्षेप आहे। त्यावर कोर्ट म्हणलं ठीक आहे, तो आक्षेप आणि त्याच्यावरची सुनावणी ती डिटेल नंतर होईल, पण तत्पूर्वी निवडणुका घेण्यात याव्या। मग आमची अट तशी होती की मग ठीक आहे, तसं असेल तर भाटिया पूर्वीची जी आकडेवारी आहे ती तुम्ही पुनर्प्रस्थापित करा, त्यानुसार निवडणुका घ्या। त्यानुसार नोटिफिकेशन राज्य निवडणूक आयोगाने विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे काढले, प्रोग्राम जाहीर केला, पण ते करताना त्यांनी 6/5च्या ऑर्डरचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं। कोर्ट असं म्हणलं होतं की भाटिया आधीचा जो कायदा होता त्याच्यानुसार आरक्षण ठेवा, तर भाटिया आधीचा जो कायदा होता म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, त्यानंतर जिल्हा परिषदेचा ऍक्ट, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट याच्यामध्ये 27% आरक्षण दिलं होतं। परंतु जिथं शेड्यूल्ड एरिया आहे म्हणजे जिथं ट्राईब जास्त आहेत, आदिवासी समाज किंवा SC/ST ची लोकसंख्या जास्त होती 20%च्या पेक्षा, तर तिथं मग त्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे 27% आरक्षण जर लागू केलं ओबीसीचं तर ते 50%ची कॅप ओलांडतं आणि राज्य निवडणूक आयोगाने नेमकं तेच केलं आणि त्यामुळं आता जे काही याचिकाकर्ते गेलेत तर त्यांनी तेच दाखवलं की या ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडली। आमचं म्हणणं असं आहे की ह्या वैयक्तिक हे जे काय स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या एरियामधल्या त्यांच्या 50%च्या वरती गेलेल्या आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, परंतु इतर ठिकाणी 50%च्या कॅप मध्ये 27% ओबीसी आरक्षण बसतंय तर ते तसंच अबाधित ठेवावं आणि मुळात या शेड्यूल एरियामध्ये शेड्यूल्ड ट्राईबची संख्या जास्त असल्यामुळे ओबीसीचं आरक्षण कमी होतंय। हा खरं तर आमच्या ओबीसीवर होणारा खूप मोठा अन्याय आहे। याच्यानंतरची लढाई आम्ही त्या विरोधात लढू। या जो शेड्यूल एरिया आहे तिथं पण ओबीसीचं आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किंवा 27% राखलं पाहिजे, ही आमची पुढची लढाई असेल। ठीक आहे मंगेश जी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।